नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप 5 घडामोडी. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेनंतर आणि खाते वाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच महिला आणि बालविकास मंत्री तसेच रायगड श्रीवर्धनचे आमदार अदिती तटकरे यांनी पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आज दर्शन घेतलं. गणपती बाप्पाची विधिवत पूजा आणि आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळेला पुण्यामधील पदाधिकाऱ्यांनी आणि महिला वर्गांनी हातामध्ये महाराष्ट्राची लाडकी बहीण अशा आशयाचे बॅनर घेऊन अदिती तटकरे यांचं स्वागत केलंय. यावेळेला महाराष्ट्रामधील जनतेला सुखी, समाधानी आणि समृद्धी ठेव आणि महाराष्ट्राच्या हिताची कामं आमच्या सरकारकडून होऊ देत, महाराष्ट्र देशपातळीवरती 1 नंबरला पोहोचू दे असं साकडं आपण गणरायाला घातल्याचं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेवरती त्यांनी भाष्य केले. नागपूर बजेटमध्ये निधी तरतूद केला आहे. 24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील सुरू झाले आहेत. दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली. तसेच महिला आणि बालविकास मंत्री म्हणून महाराष्ट्रामधील महिलांवरती होणारे अत्याचार, बालकांवरती होणारे अत्याचार याबद्दल भाष्य करत असताना या सर्व घटनांचा निषेध करत केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत त्यानुसारच आता कडक कारवाई होईल अशी माहिती देखील त्यांनी सांगितली आहे. पाहूयात. 20 तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही वाढ घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल. काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची तुम्ही हप्ता सुरुवात झाली, तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे. त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. मी त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भातली आली नाही, पण या सर्व ज्या घटना आहेत त्या निंदनीयच आहेत. आपण सगळे त्याचा निषेधच करत असतो. मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते. साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये त्या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे. त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केली आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाच्या मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची अजून वाढ झाली. आरोपी अखिलेश शुक्लासह सर्व आरोपींना आता पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले. 2 दिवसांची ही पोलीस कोठडी आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या पत्नीला देखील पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. एकूणच या घटनेबद्दल आरोपीचे वकील म्हणजे अखिलेश शुक्लाचे वकील ॲडव्होकेट अनिल पांडे यांनी अधिक माहिती दिली. पाहूयात. आज कोर्ट ने उनको 2 दिन की पीसी बढ़ाई है, 29 तारीख तक दिया हुआ। हमारी लोगों की दलील ये थी कि उनको पीसी की फर्दर रिक्वायर्ड नहीं है और जो भी है वो पहले आ चुका है। 6 दिन की सफिशिएंट पीसी थी जो कि कोर्ट ने पहले ही दिया था, लेकिन आज कोई जरूरत नहीं है पीसी की, बट कोर्ट को लगा तो 2 दिन की और पीसी उन्होंने दिया। ऐसा कोई शस्त्र है नहीं, फुटेज में दिख नहीं रहा है, बट अननेसेसरी उसको लाया जा रहा है। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसटी कर्मचारी आज पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी सहकार आयुक्त कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला. बँकेमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी ठोस कारवाईची मागणी केली.
कर्मचाऱ्यांच्या मते शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीच्या तपासामध्ये बँकेमधील 28 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती गुणरत्न सदावर्ते पॅनल दोषी आढळला आहे. त्यामुळे संबंधित संचालक मंडळावरती तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम बीड जिल्ह्यामधील काही राजकीय लोक करत आहेत. सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांची सुपारी कुणी दिली आहे असा प्रश्नच यामुळे आता अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांच्यावरती अमोल मिटकरी यांनी चांगलंच आक्रमक होत भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते. अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत. मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं. पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय. आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली ती निंदनीय आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षात डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. 17 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे हा असणार आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी 13 जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हा उपक्रम पालिकेकडून राबवला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना जिथे असाल त्या ठिकाणी लेख, कथा किंवा पुस्तके वाचण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे. आपले पाई फ्रेंड्स लायब्ररी आणि KDMC यांच्या मार्फत आपण 17 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यंत आपला सावळाराम महाराज संकुल क्रीडा संकुल डोंबिवली येथे पुस्तक आदान प्रदान सोहळा आपण करतोय. याच्यामध्ये आपल्याकडे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण राज्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणातून लोक येतात आणि हा जो एक कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व लोक तिकडे बसून पुस्तकं एकमेकांशी शेअर करतो आणि पुस्तकांचं वाचन करतो. हे एक वेगळ्या पद्धतीचं वाचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक KDMCचा पाऊल आहे. यामध्ये मॅक्सिमम लोकांनी पार्टिसिपेट करावं. पर्टिक्युलरली जे आपले टीनेजची मुलं आहेत आणि यंगस्टर मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा. याचाच एक भाग म्हणून 13 जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हे उपक्रम सकाळी 11 ते 11:30 दरम्यान आपण राबवतो आहे. यामध्ये असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जिथे ते उपस्थित आहे तिथे कुठलीही पुस्तक कुठलाही लेख वाचन करायला पाहिजे आणि उद्देश असा आहे की त्यावेळेला आपला फोन बाजूला ठेवून आपले जे जुने माध्यम होते वाचण्याचे त्याच्यावर आपण फोकस करू आणि मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाचन शक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया. या टॉप 5 मध्ये वेळ झाला इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.